नमस्कार. लोकहिंच्या संपादकीमध्ये मी संपादक महेश धनके आपलं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे मुंबईमध्ये जास्तीत जास्त विधानसभा लढवण्यावर शिवसेना ठाकरे पक्ष ठाम. दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेच्या निवडणुकांची रणनीती तयार करण्यासाठी विधानसभा निवडणुका ताकदीनं लढवण्यासाठी दोन्ही जे महत्त्वाच्या आघाड्या आहेत म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांनी मोठ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची व्यूहरचना करून जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घ्यायच्या आणि जास्तीत जास्त जागा जिंकायच्या अशा पद्धतीचा कयास महायुतीमधले घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतले घटक पक्ष यांनी चालवले आहे. आज आपण संपादकीयमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती शिवसेना ठाकरे पक्ष आणि मुंबई मधील ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये. आपल्याला माहिती आहे की एकूण 6 लोकसभा मतदारसंघ मुंबईमध्ये येतात. म्हणजे 6 लोकसभा याचा अर्थ 6 36 विधानसभा मतदारसंघ हे मुंबई भागातले आहेत. आणि यापैकी जवळजवळ 25 जागा लढवण्याची तयारी शिवसेना ठाकरे पक्षाने केल्याची आपल्याला दिसतंय. यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 3 पक्षांचा महाविकास आघाडीच्या 3 पक्षांचा जर विचार केला तर कितीही आपण म्हटलं तरी 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना ठाकरे पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचं इतकं काय अस्तित्व मुंबईमध्ये नाही. आणि त्याच्यामुळे ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 4 जागा या शिवसेना ठाकरे पक्षानं लढवल्या तर 2 जागा काँग्रेस पक्षानं लढवल्या. त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला लीड किंवा मताधिक्य मिळालेलं आहे त्या सगळ्या जागा आपण लढवायच्या हा दृष्टिकोन ठाकरे पक्षानं ठरवलेला आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त जागा लढवण्याचं दुसरं एक कारण म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना तशा पद्धतीचे प्रयत्न करणार आहे. आणि ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त आमदार असणं आवश्यक आहे ही एक भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विधानसभा पत्रात कशा पाडतील या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणून 25 जागा जवळजवळ आपण लढवाव्यात. त्यापैकी जे काही जागा ज्यांनी जिंकल्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा या ठाकरे गटाने जिंकल्या होत्या. ठाकरे गटामध्ये शिवसेनेचा जर विचार केला तर अजूनही ठाकरे गटाकडे 7 ते 8 आमदार हे ठाकरे गटाकडे आहेत. काही आमदार हे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. मात्र एकूणच या सगळ्या दोन्हींचा विचार जर केला तर इतक्या जागा आम्ही जिंकलेल्या आहोत त्याच्यामुळे आम्हाला या जागा हव्या आहेत अशा पद्धतीची मागणी रेटून धरण्याचं काम शिवसेना ठाकरे पक्षाकडून होईल. आता राहिला प्रश्न जर 25 जागा ठाकरे गटाने जर लढवल्या तर साधारणपणे 11 जागा शिल्लक राहतात. आणि 11 जागांमध्ये काँग्रेसला काही जागा आणि राष्ट्रवादीला काही जागा असा जर विचार केला तर काँग्रेस आजही तितकीशी ताकद काँग्रेसची मुंबईमध्ये आहे. आणि या परिस्थितीमध्ये केवळ उरलेल्या 11 जागांमध्ये आपण जागा घ्यायच्या याची तयारी काँग्रेस करील किंवा काँग्रेस 25 जागा द्यायला ठाकरे गटाला तयार होईल असं काही चिन्ह दिसत नाही. कारण आपण जर बघितलं असेल तर भूषण पाटील यांची जागा जर सोडली तर नवीन मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा निवडून आल्या. जो खरंतर मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला नाही आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या फरकामध्ये वर्षा गायकवाड निवडून आल्याचं दिसतंय. नवीन मतदारसंघामध्ये जर आपली ताकद वाढू शकते याचा अर्थ मतदान किंवा जनता ही आता काँग्रेसच्या बाजून झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस मांडेल आणि त्याच्यामुळं काँग्रेससुद्धा जास्तीत जास्त जागा पत्रात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र कितीही जरी असलं तरी 3 पक्षांचा विचार केला तर शिवसेना हा मोठा पक्ष या ठिकाणी आपल्याला दिसतो मुंबई भागामध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा मुंबईमध्ये शिवसेना लढण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर त्याच्यानंतर काँग्रेस काही जागा लढवण्याचा प्रयत्न करेल. मात्र काँग्रेससुद्धा जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याचा प्रयत्न करेल.
महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्यात मोठा पक्ष लोकसभेमध्ये काँग्रेस झालेला आहे, तशाच पद्धतीनं विरोधी पक्षामध्ये देश पातळीवर काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि त्याचा फायदा किंवा राहुल गांधींची क्रेज आता चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे, त्याचा फायदा काँग्रेस म्हणून आपल्याला मिळू शकतो. आणि जर आपल्या जागा विधानसभेमध्ये जर जास्त आल्या तर आपण मुख्यमंत्री पद आपल्याला मिळू शकतं. ही जर भूमिका काँग्रेसने समोर ठेवली तर 25 जागा ठाकरे गटाला द्यायला काँग्रेस तयार होईल अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी दिसत नाही. मात्र एकूणच जो काही फॉर्म्युला सध्या ठरण्याचा प्रयत्न सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका सुरू आहेत. मुंबईमध्ये ठाकरे शिवसेनेच्या सुद्धा बैठका चालू आहेत. अगदी आज काँग्रेस पक्षाची बैठकसुद्धा या ठिकाणी मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये संपूर्ण 288 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी के.सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला हे सुद्धा आज मुंबईमध्ये दाखल होत आहेत. आणि एकूणच मुंबईमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा कशा लढवता येतील किंवा कशा पद्धतीची व्यूहरचना करता येईल या संदर्भामध्ये काँग्रेसची स्पष्ट रणनीती आखण्याचं काम सुरू आहे. शिवसेना त्याच पद्धतीनं काम करत आहे. म्हणजे कमी जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढेल, मात्र ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा लढवण्यावर जसा शिवसेना ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा होरा आहे किंवा तशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी कमी जास्तपणा या ठिकाणी होऊ शकतो. मात्र 25 जागाची भूमिका कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सोडायची नाही अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटाची आहे. मात्र याच्यामध्ये राष्ट्रवादी जास्त अडचणीचा ठरणार नसेल तरी काँग्रेस पक्ष मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त जागा लढवण्यावर भर घालत आहे. आणि त्याच्यामुळे जर काँग्रेस जास्तीत जास्त जागा लढवण्यावर यशस्वी झाली तर मात्र 25 जागा ठाकरे गटाला मिळतील असं काही चिन्ह एकंदरीत दिसत नाही. मात्र हे तितकंच खरं आहे की मुंबईचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त जागा या शिवसेनाच लढू शकते आणि सगळ्यात जास्त जागा ही शिवसेनाच जिंकू शकते, ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे.